Montana. आपण सर्वांनी गेले दीड महिना अतिशय चांगला प्रयत्न केला आणि त्यामुळे पीडी पाटील पॅनलला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये सर्व सभासद, शेतकरी, तरुण कार्यकर्ते, महिला वर्ग यांनी चांगलं सहकार्य केलं आहे। मतमोजणीच्या कामाला विलंब लागतोय कारण उमेदवार जास्त आहेत आणि त्याला वेळ लागतोय। पहिल्या राऊंडला आपण 42 मतांनी अधिकच होतो। आता दुसरा राऊंड सुरू आहे। आपल्याला गावी जायला, घरी जायला वेळ लागेल। मी असा निर्णय घेतलाय की इथून मी त्या मतदान केंद्रावर जिथे मतमोजणी चालते तिथं जाईन आणि तिथं गेल्यानंतर तिथं थोडा वेळ थांबून पुन्हा मी डायरेक्ट येईन गाडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथं त्याला आदत्त चौकामध्ये आणि तिथं अभिवादन केल्यानंतर मग आदरणीय चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर कराडला आपल्या आदरणीय पीडी पाटील साहेबांचं जिथं निवासस्थान आहे तिथं आपण एक सभा तिथं आयोजित करतोय। तर त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। One and only कराड उत्तरचा एकच आवाज, माननीय श्री साहेब पाटील बाळासाहेब पाटील। Not only name, it is a brand. Everybody say Antonio Montana.
मंगेश मेरे दुश्मन समझ रहे थे मैं प्रशासन मंत्री संतरी पोस्ट तेरी सारी है पर किसानों ने चुना हुआ नेता सह्याद्री का अपनी सबके भाई
मी सर्वांना आवाहन करतो, पाठ निघा. मी खूप खूप आभार मानतो की सर्वांनी प्रचंड मताने त्या ठिकाणी आपल्याला 51 वर्ष सह्याद्रीच्या दिमागात होता त्याच निमित्तानं आज या ठिकाणी हा निकाल जाहीर झाला. या निकालाचे सर्व तुमचे आमचे नेते, माजी मंत्री, कारखान्याचे चेअरमन सन्माननीय बाळासाहेबजी पाटील साहेब, तसेच सर्व उमेदवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जयवंतदादा असतील, अजितप्पा, मानसिंगराव जगदाळे, कराडचे सर्व सहकारी, आपण सर्व सुज्ञ सभासद, स्वाभिमानी सभासद यांचं मी या विजयाच्या उत्साहामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. गेले महिना दीड महिना आपण सर्वांनी अगदी तळागाळापासून असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अतिशय मनापासून या ठिकाणी मेहनत घेतली आणि हा यशवंत विचार जपण्याचं काम केलं. आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेबांच्या नेतृत्वाला साथ देण्याचं या सर्व सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रातील सर्व स्वाभिमानी सभासदांनी कोणत्याही भूलतापान आमिषाला बळी न पडता या ठिकाणी समोरच्या दोन्ही पॅनलला मताच्या रूपानं जवळजवळ 7,500 ते 8,000 फरकानं हा विजय खऱ्या अर्थानं, या विजयाचे शिल्पकार तुम्ही सर्व या मतदारसंघातील सर्व स्वाभिमानी सभासद आणि सर्व सन्मानी कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. त्यांचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे आणि आपल्या यशवंत विचार जपण्याचं आपण सर्वांनी काम केलं. त्याबद्दल आपणा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपल्याला आपल्या पी डी पाटील पॅनलचे सर्व उमेदवार या ठिकाणी बहुमतानं विजयी झालेले आहेत. त्यामध्ये आपले नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब असतील, आपले कांबव्याचे अण्णासाहेब पाटील आहेत, तसेच या ठिकाणी संभाजीराव साळवे, सुरेशराव माने, तसेच या ठिकाणी इंदोलीचे विजयराव निकम, पालीचे आमचे संजयराव गोरे, तसेच या ठिकाणी उमरतचे जयंत दानाजीराव जाधव, तसेच या ठिकाणी सुनीलराव, या ठिकाणी उपस्थित असलेले सुनीलराव जगदाळे, नेताजीराव चव्हाण, राजेंद्र पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले संतोषराव घारगे, अरविंदराव जाधव, राजेंद्र चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले रमेशराव माने, राहुल निकम, तसेच कांतीलाल तात्या, दीपकराव लादे, या संपूर्ण पॅनलचे लक्ष्मीताई गायकवाड, या ठिकाणी पवार मॅडम, सर्वच या ठिकाणी दिनकरराव शिरतोडे, सर्वच उपस्थित उमेदवारांचं, ज्यांनी संजय कुमार असतील, ज्यांनी या ठिकाणी इच्छुक म्हणून या ठिकाणी मागणी केली आणि सहकार्य केलं पॅनेलला, सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं, इच्छुक उमेदवारांचं मी मनापासून पी डी पाटील पॅनेलच्या वतीनं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी आदरणीय जयवंत दादा माजी नगराध्यक्ष या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची विजयाची मिरवणूक निघाली. बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली 21 उमेदवार विजय झाल्याबद्दल त्यांचं सर्वांचं आज प्रचंड मतानं 7,500-8 हजार मतानं निवडून आल्याबद्दल त्यांचं पर्यंत अभिनंदन करतो. आज बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली संयमी नेतृत्व म्हणून हे करारमध्ये लौकिक आहे. त्या करारचा इतिहास पत्तूकरांनी जाणून घ्यायला पाहिजे. शेड्डू हे आम्हालाही मारता येतो, चव्हाण साहेबांची गुन्हे ही असं आम्ही करू शकत नाही. परवा इथे एक भाषण केलं की करारात येऊन एक फूट गुलाल उधळून शेड्डू मारून जाणार. अजून करारचा इतिहास त्यांना कल्पना नाही. त्या अगोदर करारकरांचा इतिहास जाणून घ्यावा. अनेक नेते करारकरांनी दिले, यशवंतराव चव्हाण दिले, पी डी पाटील साहेब दिले, पृथ्वीराज चव्हाण दिले, आता अतुलबाबा दिले. हे संयमी नेतृत्व स्वीकारलेलं आहे. घमेंडखोर नेतृत्व करारकरांनी कधी सुद्धा स्वीकारलेलं नाही. एवढे
प्रचंड मोगरीचा उमेदवार मी तरी अजून कुठे आयुष्यात पाहिला नाही। 4 महिन्यात त्याचे आत्ताच रूप यायला लागले। 4 महिन्यात ज्या लोकांनी मदत केली त्यांना बाजूला काढलं, स्वतः सगळं हातात आपल्या स्वतः एकट्या पाहिजे, मी कारखान्यात पाहिजे असं होत नाही। तर आपल्याला पुढच्या आणि 4.5 वर्ष आहे, परत बाळासाहेबांना परत आमदार व्हायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून आतापासूनच कामात लागून 100% बाळासाहेब नेतृत्व असलं घाणेरडं कधी स्वीकार नाही। आणि कसे निवडून आले, काय आले, कशामुळे आले हे सर्वांना माहित आहे। आज बॅलेट पेपरमुळे 8,500 लीड घेतले आपण। जर ते बॅलेट पेपरवर आमदार केली असेल तर 15-20 हजार बाळासाहेब निवडून निश्चित आले असते। तर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी शांततेत आपापल्या गावात जाऊन प्रत्येकाने आपापल्या दंगा न करता संयमानं आपले विजय साजरा करायचा आहे। एवढं बोलून 2 संपूर्ण जय हिंद। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विजयाच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक, महाराष्ट्राचे सहकार मंत्री, या कराड नगरीचे सुपुत्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या सत्कारानिमित्त, विजय सभेनिमित्त आपण सर्व जमलात। प्रथमतः कराडचे सुपुत्र आदरणीय यशवंतरावजी चव्हाण आणि आदरणीय PD पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन करतो। आज आपण पाहिलं यशवंतरावजी चव्हाण यांची भूमी, PD पाटील साहेबांची कर्मभूमी, सर्व स्वातंत्र्य सैनिकांची ही कराडची भूमी आहे। आणि आज पाहिलं की 4 महिन्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली। 4 महिन्यानंतर तीच लोक, तेच मतदार, मग आमचा विधानसभेला कसा काय पराभव झाला? ईव्हीएम। म्हणून मी सांगतो की महाराष्ट्रात हेच तंत्र वापरलं म्हणून साहेबांचा पराभव झाला। आज कराडकरांनी दाखवून दिलेलं आहे की गेल्या 50 वर्षात कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्रातील आमदार कोण ठरवण्याची ही भूमी आणि आदरणीय PD पाटील साहेबांच्या घरातून चर्चा व्हायची। त्या घरासमोर येताना मला स्वाभिमान वाटतो। कुठे गेले? काल म्हणला मंगळवार पेठेत येतो, गुलाल टाकतो, आले का इथं होती बाई आणि मंगळ मंगळ सौम्य नाही, पिच्छा केला तर सोडणार नाही। आज ज्योतिबाचा वाण आहे घोडा। तर तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। अनेक आमदार झाले महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यात, कुणाला धमक्या देतात? लवाडच्या आईला गोलातली खपू नका। बाळासाहेबांना मी सांगतो नेहमी, साहेब नुसता वर देऊ नका, शाप बी द्यायला शिका, नाहीतर जो येईल त्याला तथास्तू नाही, समोरचं गिराईक कसं असेल त्याला ती द्या। म्हणून आपण सांगतो 3.5 वर्ष 3 महिन्यात एवढी तुम्हाला मस्ती का आली? कुठला पैसा आहे तुमच्याकडे? आम्हाला गव्हर्नमेंट शिकवता? सर्व सभासदांचे मी आभार मानतो की सह्याद्री सहकारी साखर कारखाना
या वाल्मिक कराडच्या हातून संपला. अलिबाबा 40 चोर गँग आहे. कुणाला सांगताय? मनोज कॉम्प्लेक्स बांधायचं, वर्धन हाईट्स आणि मला खेळायला मैदान. एवढी बोळी आहे कराडची जनता. दाखवून दिलं स्वाभिमान. बाळासाहेबांनी दाखवून दिलं. किती या कुणी या मरेल पण साला झुकेगा नाही. म्हणून आपल्याला विनंती करतो, गावागावात जावा. हा साहेब हायची लोक जमली साहेब. या आमदारकीत आपला झालेला पण झालेला अभिवया त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही आजपासून सज्ज व्हा. 4 वर्षात पुन्हा बाळासाहेब आमदार. आणि खरं सांगतो, मी बोलतो ते खरं होतं. म्हणून सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे. आदरणीय कैलासवासी PD पाटील साहेबांनी 50 वर्षापूर्वी जो साखर कारखाना चालू केला तो बाळासाहेबांच्या हातात सुरक्षित आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्ही सुरक्षित ठेवण्याचं अतिशय महत्वाचं काम केलं. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण बाळासाहेबांना परत एकदा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची जसा कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण त्या रूपाने हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला, तसं पुन्हा एकदा सह्याद्री ह्या चोरांच्यातून वाचवण्यासाठी तुम्ही सभासद धावला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी माझं भाषण संपवतो. जय जय. यानंतर आपले मनोज व्यक्त करा. अरे सहकारी साखर कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गेले 1.5 महिना सातत्याने ज्या 5ही तालुक्यामधल्या नेते कार्यकर्ते सर्व सभासद या सर्वांनी परिश्रम घेतले. ते सर्व नेते, सर्व जाणकार सुज्ञ मतदार, त्याच पद्धतीनं हितचिंतक सर्व मतदार भगिनी, त्याच पद्धतीनं विशेषतः आज या विजयाच्या उत्सवामध्ये सामील झालेले सर्व तरुण कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली आणि यामध्ये आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचाराची पाठराखण करणारा सर्व सभासद वर्ग हा PD पाटील पॅनलच्या पाठीशी उभा राहिला. 52 वर्षाचा कारखान्याचा इतिहास आहे. आदरणीय PD पाटील साहेबांच्यावर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सर्व जबाबदारी सोपवली आणि त्याने ती तितक्याच तडफेनं, जिद्दीनं, चिकाटीनं, संकट आले असताना सुद्धा अखेरपर्यंत त्यांनी पार पाडली. नंतरच्या काळामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्यामुळं, त्याचप्रमाणे आदरणीय PD पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळं मला या कारखान्याचा संचालक म्हणून काम करायची संधी मिळाली. 92 ते 96 मी संचालक म्हणून काम पाहिलं. 96 साली चेअरमन म्हणून मी निवडून आलो, मला संधी मिळाली आणि त्याच वर्षी ऊसाचं प्रचंड उत्पन्न झालं होतं. 8 जुलैपर्यंत कारखाना चालवला, पण अतिशय नेटानं कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस राहून या भूमिकेतून कारखाना चालवला. तदनंतरच्या 99च्या विधानसभेला आपण मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संधी दिली आणि तेव्हापासून पहिले 2 टर्म, त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर
नवीन मतदारसंघामध्ये आपण 3 वेळा संधी दिली. 19 साली माझ्यावर विशेषतः आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं सहकार व पणन विभागाची जबाबदारी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्रीनुसार काम करायला संधी दिली आणि त्यामुळे आपल्या सर्वांची मी सेवा करू शकलो. आणि हे सगळं करत असताना गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा बहुतांशी पराभव झाला. आपल्याही भागामध्ये झाला, माझा पराभव झाला. पण आम्ही सर्वजण आणि आपण खचून न जाता पुन्हा जोमानं कामाला लागलो. कारण आपण जर बघितलं तर पराभवानं कधी खचून जायचं नसतं आणि विजय मिळाला तर तो विजय सुद्धा पचवण्याची ताकद पाहिजे. चव्हाण साहेबांच्या त्या विचारानं आपण सर्वजण पुढे चाललो आहोत. आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गना केल्या की आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार, जिंकणार आम्ही. नाही म्हटलं तर थोडस संभ्रमावस्था निर्माण झाली. परंतु एक आहे, कारखान्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही. जे कर्ज विस्तारवाढीचं आहे त्याची कर्जाची परतफेड सुरू झालेली नाही आणि ते तिथं 7 वर्षामध्ये त्याची कर्जाची परतफेड करायची. कारखान्याचे असेट्स प्रचंड आहेत. प्रॉपर्टी कारखान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उसाला दर चांगल्या प्रकारचा दर हा दिलेला आहे. या वर्षी 3204 आपण दिला आणि पुन्हा 50 रुपये देणार आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी वल्गना केल्या निवडणुकी लढण्याच्या. पण आपण सर्व 72 सर्व मतदार बंधू भगिनींनी अतिशय दिमाखाने या निवडणुकीला सामोरं गेलो. मी एक सांगतो की इथं याच शहरामध्ये 31 जानेवारीला एक पहिली सभा झाली, बैठक झाली आणि त्यामध्ये या गावानं, या परिसरानं एक दिशा निश्चित केली. आणि तेव्हापासून मग मी जवळजवळ 80 गावामध्ये मी एकटा गेलो आणि तिथं जाऊन सभासदांची हितगुज केलं. त्यांना त्यांचे प्रश्न विचारले, त्यांच्या शंकेचं समाधान केलं. जे खोटं निगेटिव्ह प्रसिद्ध केलं होतं त्याचा त्या ठिकाणी खुलासा केला. आणि मग पुन्हा शेवटच्या या 3 आठवड्यामध्ये आपण सर्वांनी सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये आपण आपली भूमिका, आपल्या पिढी पाटील पॅनलची भूमिका मांडली. आणि हे सगळं करत असताना आपण संयम कुठं चुकून दिला नाही. भाषा आपली त्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाता कामा नये भूमिका आपण घेतली आणि आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्या सर्व सन्मान्य सभासद बंधू भगिनींना हा विजय मी समर्पित करतो. सर्व आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब, पी डी पाटील साहेबांच्या विचारसरणीची पाठराखण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय. आणि विशेषतः एक वाईट काय वाटतं की अर्थकारणाच्या धोरणावर राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. आणि हा सह्याद्रीचा स्वाभिमानी सभासद, कष्टकरी सभासद हा त्या आमिषाला बळी पडेल अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या. आणि वाईट या गोष्टी वाटतंय की मतदान झाल्यानंतर सुद्धा सांगितलं त्याने की मी या गावात 400 लोकांना पैसे दिले, त्या गावात 300 लोकांना पैसे दिले. आकडे बघितल्यावर लक्षात येईल तुमच्याकडे. आणि एक आहे त्यामध्ये की कायदेशीर दृष्ट्या प्रमुख असलेल्या व्यक्तीने काय बोलावं, काय बोलू याचे सुद्धा निकष त्या ठिकाणी आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये निव्वळ माझ्याकडे पैसा मी काहीतरी करू शकतो अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. त्याचा आपण वेळेच बंदोबस्त केला आहे. अजूनही आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत असेल, नगरपालिका असेल, येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, यासाठी आपल्याला सर्वांना कामाला लागायचं. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर मतपत्रिकेवर ही निवडणूक झाली त्याचा आपल्याला आनंद झाला. आता शेवटी निवडणुकीची पद्धत त्या ठिकाणी आहे, आम्ही त्यात बोलू शकत नाही. पण एक आहे की राज ठाकरे साहेबांचं भाषण आपण जर बघितलं ते कशा प्रकारचं होते आपण पाहिलेलं आहे. त्यांनी ईव्हीएमबद्दल काय वक्तव्य केलं आपण पाहिलेलं आहे. पण ठीक आहे, पराभव झाला तो आपण मान्य केला. पण मी बघितलं आजचा उन्माद बघितला
आजचा उत्साह बघितला, हा त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हता, तो पराभव मान्य नव्हता म्हणून हा एवढा उत्साह दिसतो. आणि एक लक्षामध्ये घ्या की आपण पुढच्या काळामध्ये यापेक्षा अधिक काम करायचं. 50 वर्ष झाल्यानंतर कारखाना वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय, विस्तार आपण केलाय, काही निर्णय घेतले, साखरेच्या बाबतीत निर्णय घेतलाय आणि नव्या जोमान आपण चांगल्या प्रकारचा कारखाना चालू आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित. मी काही सभेमध्ये सांगितलं की सह्याद्री कारखाना समोरच्या पुलावरून कारखान्याकडे बघून आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याकडे बघून शेड्यू ठोकला गेला. एक आहे 32,000 लोकांशी आपली लढत होती ते विसरले आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला आपण कुणापुढे त्या ठिकाणी उन्माद वापरतोय हे त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा आपण वेळीच बंदोबस्त हा करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा मी या निमित्तानं करतो. मला वाईट एका गोष्टी वाटतंय, मी आज बोलतो, मी बरंच मनात ठेवतो पण आज बोलतो, तालीम आणि प्रवृत्ती यांची चर्चा खाजगीत काय कारखाना ताब्यात घ्यायचा, मग ते काय अधिकारी नेमायचे काय असेल ते सगळं असेल आणि पीडी साहेबांचा पुतळ्यातून काढायचा. अरे तुम्हाला माहित नाही, आम्ही दुःखात असताना सह्याद्री कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पै गोळा करून तो पुतळा उभा केला. कराड नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये सुद्धा पुतळा ना, तो पुतळा सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं निधन झालं असेल त्याच्या वारसाने रक्कम दिलेली आहे, कोणी मागितली नव्हती. तुम्हाला आयुष्य पीडी पाटील साहेबांनी या शहरासाठी कारखान्यासाठी घातलं आणि तुम्ही अशा प्रकारचे वर्णन करता. भविष्यामध्ये आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणत्या प्रकारची प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये वाढली, मी मतदारसंघात म्हणत नाही, आज जिल्ह्यामधले सर्व नेते मंडळीचा आपल्याला पाठिंबा आहे. मी नाव कोणाचं घेत नाही त्या ठिकाणी, काय जणांनी काही गमती केल्या असतील त्या ठिकाणी, परंतु मी एवढं सांगतो की सर्वांचा पाठिंबा त्या ठिकाणी आहे आणि या पाठिंब्याच्या जोरावर आपल्याला सर्वांना इथून पुढच्या काळामध्ये कामे करायचं आहे. आता काही लोकांनी सांगितलं की कारखाना अडचणीत आहे. अडचण काय असतं सांगितलं असतं मी उत्तर दिलं असतं. अडचण काही नाही, पण अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य काय मंडळींनी केलं आणि त्या लोकांना सुद्धा या सह्याद्रीच्या स्वाभिमानी जनतेने उत्तर दिलेलं आहे की आम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी पीडी पाटील पॅनलच्या पाठीशी उभे हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर इथं कराड शहरामध्ये वीट व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात उमरला जात असतो. मग इथं आमचे बाबासाहेब भोसले त्यांचे एक ट्रक होता मातीसाठी, त्याच्या मागे लिहिलं होतं धन्य ते माता पिता. हे माता पित्यांना त्यांनी वंदन केलं होतं. एक ट्रक होता त्याच्या मागे लिहिलं होतं पैसा आमच्या चैन्या तुमच्या. काही लोकांनी राजकीय दृष्ट्या कुणा तर पैशावर स्वतःचे कार्यकर्ते त्या ठिकाणी या संघर्षामध्ये टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला काय राजकारण कळत नाही का? आम्ही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही कळत नाही असं नाही, आम्हाला सगळ्या गोष्टी करतात. पण मी एवढं सांगतो की संघर्ष करायला आम्ही कधी कमी पडणार नाही. आम्हाला कृपा करून कोणी संघर्ष करायला लावू नये. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये आम्ही जे आश्वासन दिले त्याचे निश्चित त्या ठिकाणी त्याची पूर्ती त्या निमित्तानं करू. त्याच पद्धतीनं आपण या निवडणुकीमध्ये जे निवडणुकीची प्रक्रिया पूर्वी कसं होतं की प्रांत अधिकारी निवडणूक घ्यायची आणि प्रांत अधिकारी निवडणूक घेत असताना तिथं त्यांच्या हाताखाली यंत्रणा मोठी असायची. 97 घटना दुरुस्तीच्या काळामध्ये एक प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आणि सहकार विभागाच्या निवडणूक घेण्यात आल्या आणि सहकार विभागाचे अधिकारी त्यांना कमी पडतात म्हणून कारखान्याचे कर्मचारी अधिकारी हे त्या ठिकाणी त्यांचा वापर केला जातो, त्यांचा उपयोग केला जातो.
हे सांगतात ना कर्मचाऱ्यांचा अन्याय होतो, कर्मचारी असं होतं, यांना काय माहित आहे त्या ठिकाणी. मी बऱ्याच सभेत सांगितलेलं आहे की आम्ही कर्मचाऱ्यांना स्वाभिमानाची वागणूक देतो, त्याचा कुठं अवमान होणार नाही गोष्ट त्या ठिकाणी पाहतो. तुम्ही काय करता की तुम्ही एक अधिकारी मारला त्या ठिकाणी आणि आम्हाला येऊन सांगता तुम्ही अशा प्रकारचं करणं नाही. आणि मग कर्मचाऱ्यांचा पुळका त्या ठिकाणी आणण्यात आला. या निवडणुकीमध्ये जसं एखाद्या गावामधला कोतवाल असेल, तलाठी असेल, याची जबाबदारी असते की ते निवडणुकीचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं त्या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था, त्यांचं जेवणाकडे व्यवस्था करायचं. तशा प्रकारे प्रत्येक बूथवर सह्याद्री कारखान्याचे काही अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड केली होती. ते बिचारे 100 मीटरच्या बाहेर थांबले होते, त्यांना बॅच दिला होता. हे ज्यांना पोळकाय म्हणतायत ना त्याने त्या कर्मचाऱ्यांना हाकलून दिला. कुठली मस्ती उडी आलेली आहे, कोणी दिलंय, काय दिलंय मला माहित आहे, कोण काय बोललं मला माहित आहे. त्या ठिकाणी वेळ आल्यानंतर आम्ही त्याचा बंदोबस्त त्या ठिकाणी करू. सह्याद्रीचा अधिकारी कर्मचारी स्वाभिमानी आणि तुम्ही अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं. निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचं काम केलं. या निवडणुकीमध्ये सर्व सन्मान्य सभासद, शेतकरी, सर्व मतदार बंधू भगिनी, सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी, तरुण, सर्व सहकारी, या सर्वांनी सहकार्य केले. त्यांचं त्याचप्रमाणे या राज्यामधले व जिल्ह्यामधले सर्व नेते मंडळी, या सर्वांचा अतिशय मनापासून मी आभार मानतो. मला अनेक नेते मंडळीने सहकार्याची भूमिका माझ्या बाबतीमध्ये घेतली, म्हणजे पी.डी. पाटील पॅनलच्या बाबतीत घेतली. ते म्हणायचे की तुमच्यावर कुठलाही त्या ठिकाणी एखादा ठपका ठेवावा अशा प्रकारची कुठली परिस्थिती नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या सर्वांचा अतिशय मनापासून मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये पी.डी. पाटील पॅनलकडून ज्याने अर्ज भरले, मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, अर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त होती. हे सगळेजण 10-12 दिवस स्वतः उमेदवार असे फिरले. 21 तारखेला आम्ही सर्व या ठिकाणी बसलो. इथं बसल्यानंतर 21 तारखेत 21 जणांचं पॅनल निश्चित करण्यात आलं आणि ते पॅनल निश्चित केल्यानंतर मला अभिमान आहे, एकही माघार घेतलेला उमेदवारानं नाराजी व्यक्त केली नाही. किंबहुना उमेदवाराबरोबरच त्यांनी काम केलं आणि हेच आपल्या सर्वांच्या यशाचं गमक आहे. एक चांगल्या प्रकारचं संघटन हे त्या ठिकाणी आपण केलं आहे. त्याच पद्धतीनं या सर्व कारकिर्दीमध्ये सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आपणही सोशल मीडियाचे काही लोक त्या ठिकाणी आपल्याकडे होते, त्यांनी वेळोवेळी आपल्या बातम्या पोहोचवण्याचं काम केलं. त्यांचंही सर्वांचं आभार या निमित्तानं मानतो. दुसरं मी या ठिकाणी ज्या प्रशासनाने या निवडणुका पार पाडल्या त्या सहकार विभागाचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व विकास सोसायट्यांचे सचिव, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन, या पोलीस प्रशासनाचे सुद्धा अतिशय मनापासून मी आभार मानतो. कारण पोलीस प्रशासनाला आपल्या सर्वांचं सहकार्य होतं. वेळोवेळी आम्ही त्यांना काही कल्पना दिलेल्या होत्या आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलं. काल दिवसभर विशेषतः सर्व या दिवसभरामध्ये आपण तहानभूक विसरून या ठिकाणी दिवसभर आपण राबलात. अनेक मतदारांना बूथपर्यंत घेऊन आलात. त्या सर्वांचं, त्यांच्या कुटुंबियाने आपल्या घरामधला रुग्ण असताना सुद्धा त्यांना घेऊन जाण्याची मानसिकता ठेवली. त्या सर्वांचं सुद्धा अतिशय मनापासून या निमित्तानं मी आभार मानतो. आज सुद्धा सकाळपासून कार्यकर्ते, कारण निवडणुकीच्या या मतमोजणीला वेळ फार लागत होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी अतिशय संयमानं सर्व थांबला. आम्ही संयम दाखवला. आम्ही प्रामुख्याने एक सांगितले की जोपर्यंत निकाल हा पूर्ण लागत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी बाहेर पडायचं नाही. पण तुम्ही सर्वांनी उत्साहानं दिवसभर काम केलं. आज काय झालंय की मी बघितलं की आज जे उमेदवार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांची गावात जाण्याची गडबड होती, कारण त्यांनी फार सहन केलंय, फार सहन केलं.
त्यासाठी बरीच आपल्याची जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 80% पेक्षा जास्त मंडळी गावात गेलेली आहे. आणि आता आपण पुन्हा एक 2-3 दिवसामध्ये पुन्हा एक मेळावा घेऊ आणि सर्वांच्यासाठी आपण त्यांनाही त्या ठिकाणी मार्गदर्शन करू. आपण सर्वांनी अतिशय जिद्दीनं या निवडणुकीत सहकार्य केलं, त्या सर्वांचे आभार मानतो. आज दिवसभर तहान भूक विसरून आपण या ठिकाणी आलात. आपणा सर्वांचे सुद्धा अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला आदरणीय PD पाटील साहेबांनी मला कधी सांगितलं नाही की तू असं कर तसं कर, याला भेट त्याला भेट, असं कधी सांगितलं नाही. मी स्वतः घडत गेलो. पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर राजकीय लोकांच्या पुढाऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी ओळख लगेच होती. जसराज पाटील माझा मुलगा आहे, काय दोष काय त्याचा? तो जर कारखान्यावर त्यानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम बघितलं असेल, रात्रभर कारखान्यामध्ये थांबून जर काही फॉल्ट काढले असतील, किती खोटं नरेटिव्ह करावं. अरे काम दाखवा ना, तुम्ही तुमचं काम काय ते दाखवा ना. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आहे, याचाही बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आपणा सर्वांचे अतिशय मनापासून, कारण एवढा अपप्रचार करण्यात आला, एवढी आमिष दाखवण्यात आली, तरी सुद्धा आपण सर्वजण जिद्दीनं पाठीशी उभं राहायला मी आपल्याला अतिशय मनापासून दंडवत करून त्या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या ऋणामध्ये राहण्याचंच मान्य करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.